Good morning, students. Today we start next point of the chapter national income. That is different concepts of national income. Now we learned what is meant by national income. Then what are different definitions, what are the pictures and circular flow of national income. And now next part is different concepts of national income. So how that national income is expressed in different concepts that we will learn in this part. So first is gross domestic product. It is called also GDP. I think you might have been heard this word as it is mentioned in that newspapers. GDP increases, GDP decreases. This thing here it is mentioned. So what is this GDP? Gross market value of all final goods and services produced within the domestic territory of country. Domestic territory of country during a period of 1 year. You just see it again. Gross market value of all final goods and services produced within the domestic territory of a country during a period of 1 year. What it is meant? It is meant that whatever we produce, goods and services, within a period, for example, 1 year, so the value of all goods and services within domestic territory. The word domestic territory is important. Domestic territory here it is the meaning of territory used in economics. In general, territory means geographical boundaries. But in economics, domestic territory means here that territory or that sector or that part of that economy in which here the value of all goods and services here that are counted, it is called as GDP. तर GDP इथं चा अर्थ काय होतो बघा. GDP याचा अर्थ ग्रॉस मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आता आपण बघतो की इंडस्ट्री गुड्स प्रोड्यूस करते, सर्व्हिस सेक्टर सर्व्हिसेस देते. तर इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर आणि ॲग्रिकल्चर पण आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्यांच्याकडून जे गुड्स प्रोडक्शन होतं ते गुड्स प्रोडक्शन झालेलं प्लस सर्व्हिसेस ज्या रेंडर्ड होतात त्या सर्व्हिसेस रेंडर्ड झालेल्या यांची मार्केट व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू नाही, मार्केट व्हॅल्यू, ह्याला कलेक्टिवली आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. आता डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे कसं, आता समजा महाराष्ट्राचा डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय होतं, महाराष्ट्राचा GDP जर असेल तर महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड असं प्रोड्यूस झालेलं गुड्स अँड सर्व्हिसेसची व्हॅल्यू. पण जनरली इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण इथं एक्सप्रेस करतो. म्हणजे इंडियामध्ये, पूर्ण इंडियामध्ये ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस झालेल्या आहेत तर त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन झाल्यानंतर त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती सगळी ॲडेड होते. त्याची टोटल आपण GDP या फॉर्ममध्ये इथं एक्सप्रेस करतो. तर हे आहे GDP. आता ही GDP कॉन्सेप्ट तुम्हाला ॲज अ कॉमर्स स्टुडंट्स हे माहिती पाहिजे. तर GDPची व्हॅल्यू त्यांनी कसं इथं एक्सप्रेस केले बघा. GDP इज इक्वल टू C + I + G + X - M. आता हा ह्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. ह्याच्यावरून सगळे पुढचे कॉन्सेप्टचे फॉर्म्युले त्यांनी ठरवलेले आहेत. तर हा GDPचा फॉर्म्युला समजून घेतला की पुढचे आपोआप तुम्हाला सोपे जातील. तर आता C फॉर व्हॉट काय आहे. C फॉर प्रायव्हेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर, I फॉर डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट and G for government's consumption and investment expenditures. X minus M is equal to net export value, that is value of exports minus value of imports. आता एक 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 पाहू आपण. C is equal to private consumption expenditure म्हणजे आपण कंझ्युमर आहोत. जे कंझ्युमर त्यांचे ह्युमन वॉन्ट्स किंवा त्यांचे वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता कन्झम्शन प्रोसेस आपण वापरतो. कन्झम्शन प्रोसेस म्हणजे काय करतो, आपण आपल्या वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता आपण ज्या गुड्स परचेस करतो आणि परचेस केल्यानंतर यूज करतो त्याला आपण कन्झम्शन एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. तर कन्झम्शन एक्सपेंडिचर मीन्स मनी स्पेंड ऑन द गुड्स अँड सर्व्हिसेस विच सॅटिस्फाय आवर वॉन्ट्स. मग ते डेली असू दे किंवा ऑकेजनली असू दे, आपण जो कन्झम्शन एक्सपेंडिचर करतो त्याच्यामध्ये सगळं येतं.
मग प्रायव्हेट कन्झम्शन एक्सपेंडिचरमध्ये आपण काय म्हणू शकतो की डेली यूज गुड्स आपण जे परचेस करतो किंवा ऑकेजनली जे गुड्स इन सर्व्हिसेस परचेस करतो त्या सगळ्या प्रकारचं कन्झम्शन आपण करतो, ऑकेजनली करतो, डेली करतो, स्पेशल करतो, ते सगळं एक्सपेंडिचर आपण कलेक्टिव्हली त्याला आपण प्रायव्हेट कन्झम्शन एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. तर सीचा अर्थ आता तुम्हाला कळलेला असेल. म्हणजे कंझ्युमर ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसवर मनी स्पेंड करतात तर तो काय झाला प्रायव्हेट कन्झम्शन एक्सपेंडिचर. आय फॉर डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जे प्रोड्युसर्स आहेत ते डोमेस्टिक म्हणजे त्यांचं प्रोडक्शन विदिन द कंट्री किंवा विदिन द दॅट सेक्टर, विदिन दॅट एरिया असं केलं जातं आणि मार्केटिंग पण तिथं केलं जातं. ह्याला आपण डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. म्हणजे ऑल प्रोड्युसर्स विदिन अ पर्टिक्युलर टेरिटरी, जॉग्राफिकल ऑर दॅट इज इकॉनॉमिकल, दे मेक इन्व्हेस्टमेंट इन प्रोडक्शन ॲज वेल एज इन अदर सोर्सेस ऑल्सो. असं इथं पर्टिक्युलर प्रोडक्शन असं म्हटलेलं नाही आहे. म्हणजे प्रोडक्शन मधली इन्व्हेस्टमेंट आणि अदर सोर्सेस जे आहेत त्याच्यापासून आपण रिटर्न मिळवतो इन्व्हेस्टमेंटचा, तर त्या सोर्सेसमध्ये सुद्धा झालेली इन्व्हेस्टमेंट ही टोटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आयदर इट इज प्रोडक्शन ऑर इन अदर सोर्सेस. जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, ज्याच्यामध्ये कराल ती सगळी टोटल प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, ह्याचा अर्थ डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे पहिला पॉईंट होता तो कन्झम्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने होता. दुसरा पॉईंट आहे तो इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने इथं एक्सप्लेनेशन केलं त्याचं. म्हणजे आता इथं दोन्ही प्रायव्हेट झाले, प्रायव्हेट कन्झम्शन एक्सपेंडिचर आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंट्स कन्झम्शन अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. पहिले दोन ह्याच्यामध्ये प्रायव्हेट पीपलचं एक्सपेंडिचर, मग ते कन्झम्शनसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी. दुसऱ्या ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटचं कन्झम्शन आणि एक्सपेंडिचर्स. आता इथं गव्हर्मेंटचं कन्झम्शन म्हणजे गव्हर्मेंट ज्या वस्तू विकत घेतं कंट्रीच्या वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता, तर त्याला आपण गव्हर्मेंट कन्झम्शन म्हणतो. आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणजे डिफेन्समध्ये इन्व्हेस्टमेंट असते बघा. आता मागच्या आठवड्यात आपण सारख्या बातम्या ऐकतो आहोत की हे विमान घेतलं, ते विमान घेतलं, मग ह्या विमानाची कपॅसिटी इतकी आहे, मग ते आता चायना विरुद्ध जे काही आपण वॉर त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ते कसे वापरणार आहोत वगैरे वगैरे असे आपण न्यूज आपण बघतो. तर ते परचेस करण्यासाठी जो एक्सपेंडिचर आहे तो गव्हर्मेंटचा एक्सपेंडिचर आहे. ते डिफेन्स मेंटेन करण्यासाठी, रेल्वे मेंटेन करण्यासाठी, पब्लिक पार्क्स मेंटेन करण्यासाठी. आता हे कोविड-19चे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स जे आहेत, तर ते गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये फ्री ऑफ चार्ज ते देतात सर्व्हिस, नॉमिनल चार्जेस घेतात. ते एक्सपेंडिचर आहे. ह्याला सगळ्याला आपण कन्झम्शन एक्सपेंडिचर म्हणतो. म्हणजे गव्हर्मेंटला त्याचं इकॉनॉमी चालवण्यासाठी जो एक्सपेंडिचर करावा लागतो त्याला आपण गव्हर्मेंट कन्झम्शन एक्सपेंडिचर म्हणतो. गव्हर्मेंट कन्झम्शन एक्सपेंडिचर याचा अर्थ गव्हर्मेंटने केलेला एक्सपेंडिचर ऑन कन्झम्शन which is required to run their economy. So here that is government consumption expenditure. आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्मेंटचे काही इंडस्ट्रीज आहेत, गव्हर्मेंटचे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्या प्रोजेक्ट्समध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्याला इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असं म्हटलेलं आहे तरी. सो हे झालं गव्हर्मेंट कन्झम्शन आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. पुढं काय आहे बघा, एक्स मायनस एम. एक्स याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट्स आणि एम याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट्स. व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट्स म्हणजे एक्स आणि एम म्हणजे व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट्स. म्हणजे एक्सपोर्ट्समधनं इम्पोर्ट्सची व्हॅल्यू लेस केल्यानंतर जी नेट एक्सपोर्ट व्हॅल्यू येते ती ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट्स, व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट्स मायनस व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट्स. कधी पण आपले एक्सपोर्ट्सच जास्त पाहिजेत ना, म्हणजे मग ती आपली नेट एक्सपोर्ट व्हॅल्यू होईल. तर इथं कन्सिडर करताना आपण एक्सपोर्ट व्हॅल्यूज करायचे आहे, इम्पोर्ट व्हॅल्यू आहे. मग जेव्हा नेट हा शब्द येतो तेव्हा तिथं थोडंसं इंडिव्हिज्युअलिस्टिक विचार केला जातो किंवा ॲब्सोल्यूट पद्धतीचं एक्सप्रेशन येईल असं विचार केला जातो. एक्स मायनस एम म्हणजे काय, तर एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट्स म्हणजे नेट एक्सपोर्ट्स किती आहेत आपले, असं तिथं लक्षात घेऊन त्याची व्हॅल्यू तिथं म्हणजे इन कन्क्लुजन किंवा इन नटशेलमध्ये आपण काय म्हणू शकतो की GDP इज इक्वल टू प्रायव्हेट कन्झम्शन एक्सपेंडिचर प्लस प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर प्लस गव्हर्मेंट कन्झम्शन एक्सपेंडिचर प्लस
गव्हर्मेंटची इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर प्लस नेट एक्सपोर्ट व्हॅल्यू. ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आपल्याला व्हॅल्यू मिळते त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणू शकतो. पुढची टर्म आहे बघा, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता इथं नेट, जेव्हा जेव्हा नेट आपण हा शब्द वापरतो तेव्हा तेव्हा तिथं ॲक्युरेट किंवा असे स्मॉल कॉन्सेप्ट हे ते म्हणजे असं काय म्हणायचं त्याला, आपण स्मॉल असं आपण म्हणू शकत नाही. ॲप्रोप्रिएट किंवा एक्झॅक्ट कॉन्सेप्ट आपण जेव्हा डिफाईन करतो तेव्हा तिथं त्याला नेट हा शब्द वापरला जातो बघा. नेट मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड विदिन टेरिटरियल बाउंड्रीज ऑफ ए कंट्री ड्युरिंग ए पिरियड ऑफ 1 year. मग त्याच्यामध्ये त्याने नेट मार्केट व्हॅल्यू आपण केव्हा काढतो, त्याचं डेप्रिशिएशन लेस केल्यानंतर आपल्याला त्याची नेट व्हॅल्यू मिळते. मग इथे इक्वेशन काय घेतलेलं आहे त्याने, NDP इज इक्वल टू GDP मायनस डेप्रिसिएशन. मग GDPमध्ये काय येतं बघा, ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस येतात. मग ते ग्रॉस व्हॅल्यू घेतलेली आहे तिथे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू घेतली आहे म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू घेतली आहे. मार्केट व्हॅल्यूमधनं आपण कन्सिडर करतो कुठं, ग्रॉसमध्ये, आणि इथं कन्सिडर काय करतो, नेटमध्ये. मग जेव्हा आपण डेप्रिशिएशन लेस करतो, त्याची रिडक्शन लेस करतो, तेव्हा आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतं. तर डेप्रिशिएशन याचं रिडक्शन इन कॉस्ट तुम्हाला माहितीच आहे. तर जिथं जिथं नेट हा शब्द वापरतो तिथे तिथे जनरली डेप्रिशिएशन लेस केलं जातं. आता बघा, नेट सेल्स आपण म्हणतो. डेप्रिशिएशन किंवा त्याच्यामध्ये ज्या एक्झॅक्ट डेफिनेशन देतील, तर त्या एक्झॅक्ट डेफिनेशन देण्यासाठी तिथं काय लेस केलेलं असतं ते त्या इक्वेशनमध्ये लिहिलेलं असतं. तर आता आपण बघा नेट सेल्स म्हणतो. नेट सेल्स याचा अर्थ काय होतो अकाउंटमध्ये, की व्हॅल्यू ऑफ सेल्स मायनस सेल्स रिटर्न. मग तिथं नेट व्हॅल्यू निघते. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. किंवा नेट पर्चेसेस कशाला म्हणतो आपण, जे पर्चेसेस केलेले आहेत त्याच्यातून रिटर्न्स लेस केल्यावर जे प्युअर आपल्याला जे व्हॅल्यू मिळते त्याला आपण नेट असं म्हणतो. तसंच इथं त्याने केलं की NDP इज इक्वल टू GDP मायनस डेप्रिसिएशन. याचा अर्थ GDPमध्ये काय आहे, सगळं गव्हर्मेंटचा आणि प्रायव्हेट पीपलचा कन्झम्शन एक्सपेंडिचर आहे, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे. मग ह्या सगळ्या एक्सपेंडिचर कशाशी संबंधित आहेत, तर गुड्स अँड सर्व्हिसेसशी संबंधित आहेत. आणि त्या गुड्स अँड सर्व्हिसेसची ग्रॉस व्हॅल्यू कशामध्ये घेतली आहे त्याने, GDPमध्ये घेतली आहे. आणि नेट व्हॅल्यू कशामध्ये घेतली आहे त्यांनी, NDPमध्ये. मग नेट व्हॅल्यू काढण्यासाठी त्यांनी काय केलं, डेप्रिशिएशन लेस केलं. असे लक्षात ठेवून ते फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारतील किंवा एखादी केस देतील किंवा असर्शन किंवा ते तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये हे क्वेश्चन विचारले जातील. तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे GDP मायनस डेप्रिसिएशन. पुढचं आहे नेट नॅशनल प्रोडक्ट. परत त्याने GNPमध्ये डेप्रिसिएशन काढले, परत नेट नॅशनल प्रोडक्ट मिळालं बघा. आता मगाची कॉन्सेप्ट होती डोमेस्टिक, इथं त्याने घेतले नॅशनल. नेट नॅशनल प्रोडक्ट इज द नेट मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय द रेसिडेंट्स ऑफ द कंट्री ड्युरिंग ए पिरियड ऑफ 1 year. म्हणजे परत GNPमधनं डेप्रिसिएशन केल्यावर परत अजून एकदा ॲक्युरेट आणि अजून एकदा एक्झॅक्ट किंवा अजून एकदा आपण जे म्हणतो ना मायक्रो, त्याचं ॲक्युरसीसाठी मायक्रो पॉईंट जो आपण म्हणतो, म्हणजे अगदी ॲक्युरेटली म्हणजे अगदी ॲक्युरेट असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथं परत एकदा NNP मायनस बरोबर GNP मायनस डेप्रिसिएशन असं त्यांनी इथं दिलेलं आहे. मग NNPमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, इक्वेशन सगळे लिहून काढा. इक्वेशन्स लिहून काढले की तुमच्या लक्षात येईल की त्या इक्वेशनमध्ये कसे कसे बदल झालेले आहेत. अगोदर GDPचा लिहायचा, मग GNPचा लिहायचा आणि मग NNPचा लिहायचा. आणि तसे इक्वेशन्समध्ये कसे कसे बदल झालेले आहेत तसं तसं तुम्ही ते एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट आणि म्हणजे काय, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपण इथं पाहिलेलं आहे. तर ह्या कॉन्सेप्ट 3च दिल्यात त्यांनी तुमच्याकडं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट आणि GDP. त्याच्यामध्ये GDPची कॉन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. GDPमध्ये तुम्ही जसं एक्सप्लेनेशन तुम्हाला एकदा समजलं की तुम्हाला पुढच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्यातनं फक्त डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. तर ह्या डिफरंट कॉन्सेप्ट्स ऑफ नॅशनल इन्कम आपण पाहिल्या.
तर आता इथं पुढचा पॉईंट जो आहे सिलेबसचा तो आहे मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. तर हे थोडंसं डीपमध्ये आपल्याला जायला पाहिजे. मी कॉन्सेप्ट घेतला, त्या कॉन्सेप्ट अगोदर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा, म्हणजे मग आपण हे पुढचं पॉईंट घ्यायला हरकत नाही. दोन्ही एकदम सांगितलं की कन्फ्यूज होईल तुम्हाला. तर इथं आता मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कममध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन घेऊ आज, आणि उद्यापासून प्रत्येक मेथड आपल्याला इथं स्टडी करायचे आहे. आणि प्रत्येक मेथड कंटिन्युअसली जर लिंकिंग लागलं तुम्हाला तर ते लवकर समजतं. तर त्याच्यामध्ये आता NI मेजर करायचं हे काही सोपी गोष्ट नाही. नॅशनल इन्कम मेजरमेंट करायचं हे सोपी गोष्ट नाही. आता तुम्हाला माहिती आहे की इंडियाचे किती पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट असणार, त्याच्यामध्ये किती कन्झम्शन एक्सपेंडिचर असणार, गव्हर्मेंटचं सुद्धा एक्सपेंडिचर आणि म्हणजे कन्झम्शन एक्सपेंडिचर आणि परत ते सगळं हे किती म्हणजे इट इज व्हेरी वास्ट. तर त्याच्यासाठी त्यांनी 3 मेथड्स दिलेले आहेत. आउटपुट मेथड किंवा प्रोडक्ट मेथड किंवा त्याला इन्व्हेंटरी मेथड असं पण म्हणतात. दुसरं आहे इन्कम मेथड आणि तिसरं आहे एक्सपेंडिचर मेथड. तर आउटपुट मेथडमध्ये आज आपण फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत आणि उद्या त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आउटपुट मेथडमध्ये काय सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये 2 हे सजेस्ट केलेले आहेत बघा. 2 मेथड्स 2 अप्रोचेस सजेस्ट केले आहेत आउटपुट मेथडमध्ये. आउटपुट मेथड ह्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की फायनल गुड्स अप्रोचचा एक मेथड आहे आणि दुसरी जी आहे ती व्हॅल्यू ॲडेड अप्रोच आहे. तर इथं फायनल गुड्स अप्रोचमध्ये फायनल व्हॅल्यू घेतली जाते कमॉडिटीची, आणि व्हॅल्यू ॲडेड अप्रोचमध्ये इंटरमिजिएट गुड्सचे व्हॅल्यूज ॲड करून मग तिथं ते ठरवलं. तर आत्ता तुम्ही काय फक्त लक्षात ठेवा की आउटपुट मेथड याचा अर्थ ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्याची फायनल व्हॅल्यू किंवा त्याचा व्हॅल्यू ॲडेड अप्रोच हे कन्सिडर करून तिथं नॅशनल इन्कम ठरवलं जातं. दुसरी आहे इन्कम मेथड. आता इथे इन्कम मेथडमध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळे सिटिझन्स इन्कम अर्न करतात, आणि ते काय असतात, सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचे रिवॉर्ड्स असतात. म्हणजे तुम्ही बघा, कुठलाही पर्सन बघा, आयदर इन प्रोडक्शन ऑर इन डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काही लोक जॉबमध्ये असतील, काही लोक प्रोडक्शनमध्ये असतील, काही लोक डिस्ट्रीब्युशनमध्ये असतील. मग त्या लोकांचं तुम्ही कुठल्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनमध्ये आहे हे तुम्ही समजू शकता. आता तुम्हाला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय आणि त्याचे रिवॉर्ड्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किती आहे, ते लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर आहेत. त्याचे रिवॉर्ड काय आहे, रेंट आहे, वेजेस आहे, इंटरेस्ट आहे आणि प्रॉफिट आहे. तर या 4पैकी कुठेतरी आपल्याला ते मिळत असतं इन्कम. म्हणजे तुमचं इन्कम असेल तर दुसऱ्याचं ते काय असतं, फॅक्टर पेमेंट असतं. एकाचं फॅक्टर पेमेंट असले की दुसऱ्याचं ते फॅक्टर इन्कम असतं. हे आपण त्या सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कममध्ये शिकलेलो आहोत. तर त्याचं लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी नॅशनल इन्कम हे काउंट केलेलं आहे किंवा कॅल्क्युलेट केलं आहे. तिसरं जे आहे ते आहे एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथडमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे बघा की आउटले मेथडमध्ये अकॉर्डिंग टू दिस मेथड टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय सोसायटी इन अ पर्टिक्युलर इयर इज ॲडेड टुगेदर. तर ह्याच्यामध्ये पुरं तेच आहे. NI इज इक्वल टू C + I + G + X - M + R - P. ते R-P ह्या त्याच्यामध्ये ॲडिशनल घेतलेलं आहे त्यांनी. म्हणून मी तुम्हाला हे म्हणलं की GDPची कॉन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचं सगळं व्यवस्थित समजेल. मग NI हा GDPमधून एक्सप्रेस होतो, GNPमधून पण एक्सप्रेस होतो आणि NNPमधून पण एक्सप्रेस होतो. तर त्यामुळे तुम्ही GNP, NNP आणि GNP GDP, GNP आणि NNP हे तिन्ही कॉन्सेप्ट चांगले तयार करा, म्हणजे तुम्हाला इथं हे सगळे मेथड्स बरोबर समजतील. तर मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कममध्ये आपण गुड्स प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचा फायनल व्हॅल्यू कन्सिडर करून पहिल्या मेथडने NI कॅल्क्युलेट करतो, त्याचे फॅक्टरी इन्कम लक्षात घेऊन दुसऱ्या मेथडने कॅल्क्युलेट करतो, आणि एक्सपेंडिचर जो सोसायटी करतो तर त्या सोसायटीचा एक्सपेंडिचर कन्सिडर करून तिसऱ्या व्हॅल्यूने हे NI आपण कॅल्क्युलेट करतो. हे फक्त हे आज मी तुम्हाला इंट्रोडक्शन घेतले. मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम हे खूप महत्त्वाचं आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. यू जस्ट रिवाइज ऑल द टर्म्स अँड टुमॉरो वी विल कंटिन्यू.
the methods of measurement of national income individually. And we will study in detail all these methods. Thank you. Thank you very much.